नाना बोधाचे सोयरिके साचपन जने एके नाना कल्लोळ माळिके पाणी जेवी. अर्थ, जगातील अनंत ज्ञानाच्या अनंत विषयाशी असलेल्या संबंधाला ज्या एका आत्म्यामुळे खरेपणा आलेला आहे तो आत्माच वस्तुस्थितीने ज्ञानरूप आहे. ज्याप्रमाणे अनंत लाटांच्या परंपरेला पाणी अधिष्ठान आहे, म्हणजे एका पाण्यामुळे अनंत लाटांना खरेपणा आलेला आहे, पण वस्तुस्थितीने त्या लाटा पाणीरूपच आहेत. विवरण. नाना शब्दाचा अर्थ सार गोष्ट विशेष जातच असते, सामान्य जात नाही. सामान्य गेले तर शून्य होईल, पण शून्याची सिद्धी कोण करेल? विशेष राहिले तर द्वैत होईल. म्हणून सामान्याकडून सगळ्यांची सिद्धी होते व आपल्या सिद्धीकरता अन्याची अपेक्षा करीत नाही, असे हे सामान्य स्वपर निर्वाहक आहे. सामान्य हे आपलं स्वरूप आहे. सामान्य जर कारण का माहिती आहे काय, सामान्य तुम्ही तिथं काहीच नाही म्हणता, शून्यवाद. शून्यवादी टपलेलं तिथं काहीच नाही म्हणता ना, आम्ही त्याला काय नाही म्हणतो, त्याला शून्यवाद. सामान्य हे जात नाही, विशेष हे राहत नाही. सामान्य गेलं तर शून्यवाद येतो, विशेष राहिलं तर द्वैतवाद येतो. खरं म्हणजे आपलं सामान्यच हे स्वरूप आहे महाराज. आणि आपल्या जीवनाला कुठलेही महाराज विशेषण लागू देता कामा नये. सत्सामान्य जीवन जगणं याला जीवनमुक्ताचं म्हटलेलं आहे महाराज. कारण का विशेषण आहे तेवढं सगळं विपरीत विशेषण आहे. त्यात आता विपरीत विशेषण एक आहे आणि यथार्थ विशेषण एक आहे महाराज. आता यथार्थ विशेषण म्हणणं विपरीत विशेष घालवण्यासाठी बरोबर आहे ना काय, कारण का तिथे विशेषण भाव बसतच नाही महाराज. तरी पण तुम्ही सामान्य विपरीत विशेषण जे आहे ते जीव अडकलाय ना, आणि त्याची व्यावृत्ती करण्यासाठी यथार्थ विशेषण लावलेलं आहे त्याला. सच्चिदानंद हे नाहीतर सच्चिद आनंद ही देखील पद तिथं बोलता येत. म्हणजे स्वतःच्या व्यावृत्तीसाठी सत म्हणून आले श्रुती, जडाच्या समाप्ती चित म्हणून आले, दुःखाच्यासाठी सुख म्हणले महाराज. मग ही व्यावृत्ती करण्यासाठी त्याला बोलता येत नाही, त्याच्यासाठी बोलता येत नाही महाराज. आणि म्हणून सत्सामान्य वारकऱ्याने जगत राहावं महाराज. म्हणजे प्रवृत्तीतनं निवृत्तीकडे यावं महाराज. निवृत्ती हा आपला एक श्रेष्ठ धर्म आहे महाराज. प्रवृत्ती सगळीकडेच आहे महाराज, आणि प्रवृत्ती आपण करायला लागलो म्हणूनच आपल्याकडे जीवदशा ही आली महाराज. प्रवृत्ती करायची काही गरजच नाही महाराज. कारण का काय त्यागासाठी आणि प्राप्तीसाठी प्रवृत्ती होती महाराज. बरोबर आहे. काहीतरी त्याग करण्यासाठी आणि काहीतरी स्वीकार करण्यासाठी, दुःखाचा त्याग करण्यासाठी काहीतरी करावं लागतं आणि सुखाच्या प्राप्तीसाठी काहीतरी करावं लागतं महाराज. पण सुखही आपलं स्वरूप आहे, तिथं दुःखाचा अत्यंतिक अभावच आहे महाराज. म्हणून तुम्हाला काही करायची गरज नाही महाराज. पण आपण तिथं थांबणा करायला लागलो म्हणून विपरीत विशेषण मानावं लागलं महाराज. याला अध्यास असं म्हटले महाराज. आणि म्हणून विपरीत विशेषण जे असतं ते बाधित असतं महाराज. म्हणजे ते निवृत्त होण्यासाठी हे यथार्थ विशेष तुम्हाला मानावं लागलं महाराज. कारण का सामान्यात व्यवहार होत नाही, सामान्यात व्यवहार होत नाही महाराज. व्यवहार व्हायचा म्हटलं की तिथं काहीतरी असावंच लागतं महाराज. म्हणून सामान्याचं ज्ञान विशेष रूपाचं अज्ञान हे तुमच्या अध्यासाला कारण घातले महाराज. सामान्य दोन्हीकडे बी आहे, भ्रमाती आहे आणि प्रमिती आहे महाराज. लक्षात ठेवायचं. कारण का सामान्य अधिष्ठान नसलं तर भ्रम सिद्ध होतच नाही. भ्रमाला निराधिष्ठान भ्रम होऊच नाही शकत नाही महाराज. पण आपल्या समजुतीवरनं भ्रम मानला नाही तर तिथं भ्रम नाही. स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान नावाचा पदार्थ नाही, भ्रम होईलच कसं महाराज. आणि म्हणून सामान्याचं ज्ञान विशेष स्वरूपाचं अज्ञान हे ब्रह्माला कारण घातले महाराज. पण तिथं विशेष सामान्य विशेष रूपाचं काय, तिथं सामान्य सत्स्वरूप आपलं आहे महाराज. मग आता त्याच सामान्य सत्स्वरूपाला जी बाकीची नावं आली ते पुढं हे सांगितलं कशामुळे आली, त्याला का म्हणणे पण आला. आता पुढल्या वेळी सांगितले, बघूया काय काय म्हटले. काय जरी किती जरी आलं महाराज तर सत्सामान्य स्वरूप हे येतही नाही आणि जायत ते त्रिकालाबाधित आहे महाराज. फक्त तिथं लागलेलं विपरीत विशेषण आहे जेवढं तेवढं आपण प्रयत्नानं घालवायचं, समजून घ्यायचं, घालवायचंही नाही. असायला पाहिजे. आत्ता लय आपत्ती त्यात बोलता ना.
मग आता घालवायचं, मग पहिलं उत्तर तिथं, मग आता घालवलंय आणि परत येतंय, असं होतंय ना. मग तिथे आत्यंतिक निवृत्ती होत नाही आणि हे त्रिकालाबाधित सत्य ठरत नाही किंवा निर्विकार ठरत नाही. तेवढ्या कालात कसं ना तिथे विकार होतो ना. नाना शब्दाचा अर्थ हो. अथवा असा होतो, पण येथे अथवा असा अर्थ करता येत नाही. नाना तिथं दोन्ही अर्थ होतात हो. नाना अथवा असाही अर्थ करता येतो ते शब्दाच्या ह्याच्यातनं, पण तसा इथं अर्थ करायचा नाही, अथवा असा अर्थ करायचा नाही. कारण नाना शब्दाचा अर्थ अथवा कुठे करता येतो, जर जिथे मागे तसा दृष्टांत दिला असावा व पुन्हा कळण्याकरता तसाच पुढे दृष्टांत देते वेळी नाना शब्द आला तर तेथे त्याचा अर्थ अथवा असा करावा लागतो. अथवा म्हणजे पाठीमागे दृष्टांत दिला तसा जिथे द्यायचा झाला तर नाना म्हणजे अथवा हे म्हणता आलं असतं, पण इथं तसा अर्थ नाही. दृष्टांत दुसरा द्यायचा नाही. नाना हे नाना ज्ञान दावून द्यायचे आहे, तिथं नाना पदार्थ दावून द्यायचे आहेत, त्या पदार्थांचं नाना प्रकारचं ज्ञान दावून द्यायचं. बघूया आता काय ते पुढं. ते नाना शब्दाच्या मागे दृष्टांताची ओवी नाही. नाना शब्दाच्या पाठीमागे दृष्टांताची ओवी नाही, म्हणून नाना म्हणजे अथवा असा अर्थ नसून नाना म्हणजे अनेक असा अर्थ आहे. नाना म्हणजे अथवा असा अर्थ नसून अनेक असा अर्थ आहे. तेव्हा नाना म्हणजे अनेक, बोध म्हणजे ज्ञान जरी एकत्र मिळाले तरी. आता नाना ज्ञान आहेत हो. घट ज्ञान आहे, पट ज्ञान आहे. तुम्ही बघा एकच विषय असतो हा, पण डोळ्याला तो विषय वेगळाच होतो, कानाला विषय वेगळाच असतो, ज्याला जिभेला विषय नाना प्रकारचं विषय अनेक आहेत. ज्ञान जरी एक असलं तरी विषय आणि ज्ञान आहेत आणि तेवढी ज्ञान होतात. घटाचं ज्ञान वेगळं, पटाचं ज्ञान वेगळं, रज्जूचं ज्ञान, सगळी नाना आहेत ना. आता ज्ञान तसं एकच आहे. घटाला म्हटलं तरी ज्ञानच आहे, पट म्हटलं तरी ज्ञानच आहे, पण पदार्थ संबंधानं त्याला नानात्व येतं, हे लक्षात ठेवायचं. आपल्याला नानात्व आले ते संबंधानं आले, लक्षात ठेवायचं. काहीतरी या उपाधीच्या संबंधानं आले महाराज. आणि काय करायचं महाराज, उपाधीचा संबंध सोडायचा आहे. उपाधीचा जो संघ धरलाय ना तो सोडायचा महाराज. संघाला अत्यंतिक बाळासाहेब महत्व आहे, लक्षात ठेवायचं तुम्ही. तुम्ही कोणाच्या संघात राहता तसा व्यवहार होतो महाराज. असो बघूया काय. बोध म्हणजे ज्ञान जरी एकत्र मिळाले तरी. माझा बोध म्हणजे ज्ञान एकत्र मिळाले, सगळे ज्ञानच नाही. घट म्हटलं तरी ज्ञान आहे आणि काय म्हटलं तरी ते ज्ञानच आहे. एकत्र मिळाले तरी त्या अनेक ज्ञानाला साचपणा एका अधिष्ठानामुळे आहे. आता अनेक जरी ज्ञान असले, घट ज्ञान म्हटले, पट ज्ञान म्हटले आणि काय म्हटले महाराज, त्याला साजपणा कशामुळे आला, अधिष्ठान ज्ञानामुळे. आता असं घेऊया महाराज, रज्जू आहे हा, त्याच्यावर कोणाला सर्प बसला ते ज्ञानच आहे ना. कोण म्हणतो काय हा माळ आहे, कोण म्हणतो आणि काय आणि काय आणि काय, तरी पण वस्तू काय आहे, एकच आहे ना. किंवा ज्ञान म्हटलं की एकच आहे. नाना पदार्थातलं जरी ज्ञान झालं, ज्ञान वाच्यता एकच आहे हो. कारण का तिकडं थोडंसं अध्यासाकडे जातं. अर्थात एक अधिष्ठान ज्ञान खरे आहे. झालं, एक अधिष्ठान ज्ञान खरं आहे. कारण का अधिष्ठान पदार्थ असल्याशिवाय त्याला पुढच्या आधीचा पदार्थाला सत्ता नाही महाराज. म्हणून एक लक्षात ठेवायचं महाराज, तुमचं पाणी जर काढून घेतलं तर तरंगाला काय सत्ता आहे हो. तसं या विश्वातलं एक जगातलं देव जर वजा केला, ब्रह्म जर वजा केलं, राहणार नाही, प्रतीतीलाच येणार नाही. राहायचा प्रश्नच कुठे हा. नाना ज्ञाने खरी नाही. नाना ज्ञान खरी नाहीत. ज्ञान दोन प्रकारचे आहेत. आता नाना म्हणजे अमकं तमकं, आपण हे सगळे विज्ञानातलं ज्ञानच मानतो ना, ही ज्ञान खरी नाहीत. एकच ज्ञान हे स्वरूप एकच, आणि ते अधिष्ठानच ज्ञान स्वरूप आहे. हे बघा, ते सर्वांचं ज्ञान करून देतो, पण त्याच्या ज्ञानासाठी कुणाची गरज नाही. ज्ञान व्हायचं झालं तर अधिष्ठान ज्ञानानंच ज्ञान होतं महाराज. एक अव्यवहार्य ज्ञान, हो, दोन व्यवहार्य ज्ञान. आता एक दोन ज्ञान, व्यवहारिक ज्ञान, अव्यवहारिक ज्ञान, दोन प्रकार घातले ज्ञानात. व्यवहार्य ज्ञान ज्ञेयाची सिद्धी करते. हो, आता घट आहे, पट आहे. व्यवहारिक ज्ञान काय करतं, समोर ज्ञेय आहे ना, पाहणार ज्ञाता आहे, दृष्टीद्वारा
ज्ञेयाची सिद्धी करतो. हा गट आहे किंवा फोन आहे असं ते ज्ञेयाची सिद्धी करतो. व अव्यवहार्य ज्ञान स्वरूपभूत असते. आता ते ज्ञेयाची सिद्धी करत नाही महाराज, स्वरूपभूत असतं. आणि ज्ञानच हे आपलं स्वरूप आहे महाराज. म्हणून तुम्हाला ज्ञान झालं, मला ज्ञान झालं हे वाटूच नाही. ज्ञान घेऊन जावा. का वाटू नये? तर तुम्ही ज्ञान स्वरूप आहे हे विसरला आणि हे वृत्तिगत ज्ञान तुम्ही बाहेरचं घेतलं आणि ते ज्ञान घेतलेलं आगमापाय कधीतरी जाईल महाराज. ज्ञान मला झालं हे म्हणूच नाही, वाटूच नाही. म्हणजे काय ज्ञान करून घेऊन असं नाही महाराज. अज्ञान निवृत्तीसाठी अत्यंत ज्ञानाची गरज आहे. पण मला ज्ञान झालं, मला ज्ञान झालं, मला लय कळतंय, मी ज्ञान आहे. अरे तू स्वरूप ज्ञानाला विसरलास आणि हे उसनं ज्ञान घेतलेलं आहे. संबंधानं आलेलं ज्ञान आहे आणि संबंधानं आलेलं ज्ञान जाणार ना. मग किंवा दुसऱ्या भाषेत बोलायचे असेल तर बघा, दुसऱ्या भाषेत बोलायचं झालं तर व्यवहार्य प्रकाश म्हणजे ज्ञान, व्यवहार प्रकाश म्हणजे प्रकाश म्हणजे ज्ञान. व अव्यवहार्य प्रकाश म्हणजे चित्त. आता अव्यवहार्य प्रकाश म्हणजे चित्त. चित्ताला वृत्तीची उपाधी लागली की त्याला ज्ञान असे म्हणावे. झाले का? त्याच चित्ताला, चैतन्याला वृत्तीची उपाधी लागली की ज्ञान म्हणणेपणा आला देतं मला. म्हणून मला लय कळतंय, मला लय ज्ञान झालंय म्हणूनच नाही महाराज. ते वृत्तिगत ज्ञान आहे महाराज. आणि वृत्ती येणार जाणार आहे महाराज. वृत्ती संबंधानं ज्ञान झालेलं सत्य नाही. ज्ञान हे आपलं स्वरूप आहे महाराज. सगळ्याचं खंडन करावं पण ज्ञानाचंही, हो वृत्ती ज्ञानाचं खंडन आहे, स्वरूप ज्ञानाचं खंडन नाही तिथं. हे लक्षात ठेवायचं काय. कारण का सगळं तुम्हाला थोडंसं हे होईल पण ज्ञान असंही काय महाराज त्या माणसाला नाचवतोच महाराज. ती हाडळ म्हटलेलं आहे त्याला. ते ज्ञान ज्ञेयाची सिद्धी करते. ज्ञेय ब्रह्माकडून सिद्ध होत नाही. आता हे बघा, वृत्तीज्ञान आहे ना, चित्ताला एकदा वृत्ती लागली ना त्याला ज्ञान म्हणजे पण आलं. ते ज्ञाचे म्हणजे हा घट आहे, पट आहे, समोर ज्ञेय आहे ना त्याची सिद्धी करतं महाराज. पण पुढं काय म्हटलं तिथं? ब्रह्माकडून सिद्ध होत नाही. नाही इथे ज्ञान ज्ञेयाची सिद्धी करते. ज्ञेयाची सिद्धी करते. हा पुढं ज्ञेय ब्रह्माकडून सिद्ध होत नाही. हा ज्ञान लक्षात ठेवायचं. कारण का ब्रह्म आहे ना पण ते ज्ञेय ब्रह्माखंड सिद्ध होत नाही. म्हणजे ब्रह्म त्या ज्ञानाचा व्यवहार करू शकत नाही. ज्ञानाचा वृत्ती लागली तरच तिथे व्यवहार होतो महाराज. म्हणून एक लक्षात ठेवायचं. मी चिंतन उभा करतो, बघूया काय होतंय. घटाचा व्यवहार घट स्वतः करत नाही. मी आहे म्हणून घट आहे, घट अस्तित्व आहे पण घटाचा व्यवहार घट स्वतः करू शकत नाही महाराज. दुसऱ्याकडंही तू करू शकत नाही, मग करून घेत नाही. जड घट ब्रह्म आहे ती सुद्धा करू शकत नाही. आता त्याच्या पुढे ईश्वर आहे, तो हे घटाचं प्रकाशन करू शकत नाही. पुढे आली माया, ती व्यवहारासाठी तिची गरज आहे. आता इथे वृत्ती लागली ना म्हणून व्यवहार झाला, पण ती देखील करू शकत, माया देखील हे व्यवहार करू शकत, प्रमाता देखील करू शकत नाही. साक्षी तरी अव्यवहारीच, पण घटाचा तरी व्यवहार होतो. तो का होतो, कसा होतो? तर वृत्तीचा संबंध लागल्याशिवाय, वृत्तीचं सहाय्यता घेतल्याशिवाय त्या चिदाभासाला म्हणजे साक्षीला त्याचा व्यवहार करता येत. सगळा जो व्यवहार आहे तुमचा आमचा तो वृत्तिगत आहे महाराज. वृत्ती असेल तर व्यवहार आहे, वृत्ती नसेल तर याला दृष्टी सृष्टी वाद असं म्हटलेलं आहे. दृष्टी असेल तर सृष्टी, दृष्टी नसेल तर सृष्टी नाही. आलं का लक्षात त्या? हां, व्यवहार होतो पण वृत्तीद्वारा सगळा व्यवहार होतो महाराज. चैतन्य हा व्यवहार आहे. बरं, नुसती वृत्ती व्यवहार करत नाही, नुसती वृत्ती देखील व्यवहार करत नाही. एक लक्षात ठेवायचं महाराज. वृत्तीला चैतन्याचं सहाय्यता असावं लागतं. म्हणजे चिदाभास असं वृत्ती किंवा वृत्तीसह चिदाभास अशी शब्द घ्यायची. कारण का वृत्ती जड आहे, ती कशी कार्य करू शकत, आणि चिदाभास अव्यवहार आहे, ती तरी व्यवहार कसा करू शकेल महाराज. पण व्यवहार म्हटलं ना
की वृत्तीसह चिदाभास किंवा चिदाभासासह वृत्ती व्यवहार करते मला. ते अंतकरण विशिष्ट चैतन्य किंवा वृत्ती विशिष्ट. ते आता काय आहे, अंतकरण विशिष्ट चैतन्य इकडे जीवाकडे लावायचं. जीवाकडे ब्रह्माकडून सिद्ध होत नाही, ईश्वराकडून सिद्ध होत नाही, आलं का, ब्रह्माकडे जीवाकडून सिद्ध होत नाही. आलं का. तर पदार्थापर्यंत गेलेली वृत्ती ज्ञेयाची सिद्धी करते. पदार्थापत्र गेलेली वृत्ती ज्ञेयाची सिद्धी करते. मग प्रश्न असा की जीवाला ज्ञेय कसे कळते? हा, मग आता तिथं वृत्ती गेली हो, मग जीवाला ज्ञेय कळतं कसं? ज्ञेय म्हणजे आता ती वस्तू जीवाला कळतं कसं? हा, तर जीवात्मा वृत्तीद्वारा हा, ज्ञेयापर्यंत जातो. कारण का जीवात्मा वृत्तीद्वारा त्या ज्ञेयापात्र जातो. तेव्हा त्यास ज्ञेय कळत असते. हे काय व्यवहारिक ज्ञान आहे. तुमची वृत्ती एकदा गेली ना, तिथं घटाचा आकार तिला होतो. वृत्ती आवरण निवड करते, घटाचा आकार त्या, आणि त्या आकारात चैतन्य जे असणार ते हा घट आहे असं त्याचा व्यवहार करतो चैतन्य. हे व्यवहारिक ज्ञान आहे. यास ज्ञानपदाची वाच्यता आहे. आता इथे व्यावहारिक ज्ञान आहे, याला ज्ञानपदाची वाच्यता आली म्हणत, पण स्वरूपाला ज्ञानपदाची वाच्यता नाही. अधिष्ठान ज्ञान हे हा, अजन्य ज्ञान आहे. बघा आता अधिष्ठान ज्ञान आहे, त्याला उत्पन्न व्हायला जन्य नाही. इथं आता वृत्तीद्वारा विषय पुढे आहे, वृत्ती आहे म्हणून त्याला जन्म झाला त्या ज्ञानाला, घट आहे म्हणणे पण आला मला. हे पण स्वरूप ज्ञान आहे ते अजन आहे, त्याला उत्पन्न व्हायला कुणाची जनक लागत नाही महाराज, कारण का ते स्वयंसिद्ध आहे महाराज. तर तुमची वृत्ती असून दे नाही तर नसून दे, विषय असून दे नाही तर नसून दे, स्वयंप्रकाश जसं तसं आहे. व व्यवहारातील ज्ञान जन्य आहे. झालं. व्यावहारिक ज्ञान काय आहे? जन्य. स्वरूप ज्ञान जन्य नाही, कारण का ते उत्पन्न व्हायला तिथे काय दुसऱ्याची गरज स्वयंसिद्ध आहे होते त्याच्या उत्पत्तीसाठी. पण आता इथं व्यवहारलं जे ज्ञान आहे ते म्हणता, हे बघ नुसती वृत्ती असेल चिदाभास नसेल तरी घटाचा व्यवहार होणार नाही. नुसता घट आहे ही वृत्ती नसेल तरी होणार नाही. चिदाभास आहे वृत्ती नसेल तर, म्हणजे ज्ञेय पाहिजे, वृत्ती पाहिजे आणि वृत्तीसहित चिदाभास असायला पाहिजे. ह्याला जन्य ज्ञान म्हटले महाराज. यात ज्ञानाची उत्पत्ती होती महाराज. पण स्वयंप्रकाशी ज्ञान आहे ना, त्याच्यासाठी काय मला ज्ञान झाले कशाला म्हणत बसायचं मग. मान्यपणा राहतच नाही. हे जन्य ज्ञान प्रमाता वृत्तीद्वारा प्रमेयापर्यंत गेला म्हणजे होते. जन्य ज्ञान कधी होतं महाराज? आता प्रमाता काढले, प्रमाण म्हणून हे आहे ना, म्हणून तो प्रमाता, प्रमाणद्वारा, प्रमाता जो आहे अंतकरण विष्णू परमात्मा, तो या वृत्तीद्वारा प्रमाणद्वारा त्या प्रमेयापात्र जातो आणि मग त्याला त्याचं ज्ञान होतं. त्या ज्ञानाचे दोन वर्ग आहेत. आता त्या ज्ञानात दोन वर्ग आहेत. एक ब्रह्मज्ञान, हा, दोन प्रमाज्ञान. आता एक ब्रह्मज्ञान आहे, दुसरं प्रमाज्ञान आहे. ज्ञानाचा विषय अबाधित असेल तर हा, प्रमाज्ञान. आता ज्ञानाचा विषय अबाधित असेल, घट रूपान बघितलं तर त्याला प्रमाज्ञान म्हणायचं. आणि तेच ज्ञान रज्जूवर बसलेला सर्प भ्रमज्ञान आहे. ते प्रमा ठरत नाही महाराज, बाधित होतं ना, भ्रम आहे तो महाराज. लगेच आपल्या लक्षात यायला पाहिजे. बघूया इथं काय दिलं. किंवा ज्याचा व्यवहारात बाद होत नाही ते प्रमाज्ञान. हा, आता घटाचा व्यवहारात बाद होत नाही, प्रमाज्ञान म्हटलं हो, त्याला काय म्हणायचं? प्रमाज्ञान म्हणायचं. व ज्याचा व्यवहारात बाद होतो त्याचे नाव ब्रह्मज्ञान. ज्याचा व्यवहारात बाद होतो त्याला ब्रह्मज्ञान असं म्हटले महाराज. मग आता तुम्हाला सगळं ज्ञान वाटतंय ना मला झालं असं, अमकं ज्ञान झालं, तमकं ज्ञान झालं, हे बाधित होतं का स्वरूपाच्या ठिकाणी टिकतं महाराज, सगळे टिकतं, बाधित होतं म्हणून आपल्याला ब्रह्मज्ञान आहे महाराज. व्यवहार चालतो तोपर्यंत ही दोन्ही ज्ञाने बरोबर चालतात. व्यवहार चालतो तोपर्यंत ही दोन्ही ज्ञान बरोबर चालतात. पण स्वरूप ज्ञानात ही दोन्ही ज्ञाने राहत नाहीत. बघा स्वरूप ज्ञानात ब्रह्मज्ञानही राहत नाही आणि प्रमाज्ञान तरी काय म्हणत बसायचं महाराज. ज्ञान स्वरूपच आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून असे लक्षात ठेवावे, एक उत्तर ज्ञानाने पूर्व ज्ञानाचा बाद होत असेल तर, आता उत्तर ज्ञानानं पूर्व ज्ञानाचा बाद होत असेल तर मग ते ब्रह्मज्ञान असो वा प्रमाज्ञान असो, ब्रह्मज्ञान असो किंवा प्रमाज्ञान असो, तो बद्ध झालं. उत्तर ज्ञानानं पूर्व ज्ञान झालं जर बाधित होत असेल तर तो बद्ध आहे. ते ब्रह्मज्ञान असून दे, प्रमाज्ञान असून देत. ब्रह्मज्ञान पटले व सगळे ज्ञान भ्रमरूप ठरले तो जीवनमुक्त.
ब्रह्मज्ञान पटलंय सगळे ज्ञान भ्रमरूप ठरले. आणि सगळंच ज्ञान वाटते. ज्ञानाची वाच्यता आहे ना, सगळं ज्ञान ब्रह्मरूप ठरलं, मुक्त आहे तो. म्हणजे मला ब्रह्मज्ञान झालं म्हणणे पण आहे तिथं. कुठं पत्र जायला पाहिजे दादा? जीवनमुक्त अवस्थेला वेदांतान अज्ञाने रोय ज्ञानी उसे तैसे ना नाही. निर्वाय ज्ञान मात्र. हो हो बरोबर आहे. अज्ञानी जिथं रोयतोय तसं ते नाही, ज्ञानी उजवतोय ना होय तिथे तसं आहे. तसं नाही निर्वाय. केवळ ते त्याचं ज्ञान म्हणणेपणा नाही ना. दोन्ही ज्ञाने राहत नाहीत तो विधेयमुक्त. दोन्ही ज्ञान राहत नाही त्याला विधेयमुक्त म्हटलंय. विधेयमुक्त ज्ञानरूप असतो. त्या विधेयमुक्त ज्ञान स्वरूपच आहे ना ते. ज्ञान स्वरूप असतो तो. जीवनमुक्ताला एक ज्ञान असते प्रमाज्ञान. आता हे सगळं दिसणार आहे ब्रह्म आहे तो मानतो महाराज. एक ज्ञान असतं प्रमाज्ञान असतं जरा. आता ते ब्रह्मज्ञान त्याचं निघून गेलेलं असतं. निदान आपल्याला जीवनमुक्ती संपादन करणं अत्यंतिक हे आपलं साध्य आहे बघा. हे आपलं काय आहे साध्य आहे. जोपर्यंत जीवनमुक्त साध्य होत नाही तोपर्यंत परमार्थ करून देखील आपण फसलो. लक्षात ठेवा. कुठेतरी चार शब्द आपल्याला बोलायला आले की लोक म्हणतात महाराज काय बोलतात, महाराज काय बोलतात, आणि ही विशेषणं लागतात. मग आमचे फोटो काढतात आणि काय करतात घोड्या बसवतात आणि काय करतात वराती काढतात. हे सगळं चाललंय ते विशेषणातलं विशेषणातलं महाराज. आणि महाराजालाही खरंच वाटतं महाराज आणि कुठं अडकून पडत त्याचा पत्ता लागत. कारण का त्यातलं एखादं विशेषण घेऊन जर पडला आणि हे जर गेलं तर वाचना राहिले ना पुढं काय होणार. असं होतं. जीवनमुक्ती भोगत असताना विधेय मुक्तीचीच तिथं स्थिती बांधायला पाहिजे. फार कठीण आहे दादा. परमार्था नव्हे लेकुराच्या गोष्टी म्हटली महाराज. मी काय करतोय काय करायला पाहिजे याचा अनुताप व्हायला पाहिजे महाराज. करायचं परमार्थच करायचं महाराज. करायसाठी झालोय पण तेच करायचं आता. पण यथार्थ का विपरीत हे कळवून घेऊन करायचं महाराज. मग ते 2 पावलं तुम्ही चाला. कारण का संसारासाठी तुम्हाला प्रयत्न करायची गरज नाही महाराज. तिथं प्रारब्धानं तुमचं ते सगळं घडत असतं महाराज. पण परमार्थासाठी तुम्हाला संतांच्या संगतीत राहून स्वच्छशास्त्राचा अभ्यास करून प्रयत्नच करावा लागणार आहे. कारण का अनादिकालाच्या जन्मावर या आपल्या अंतःकरणावर अनात्म्याचे संस्कार आहेत आणि त्याच्यामुळे ते लवकर जात नाहीत महाराज. म्हणून प्रयत्नाला अत्यंतिक महत्व द्यायचं. चला जीवनमुक्ताला एक ज्ञान असते जीवनमुक्ताला हो प्रमा म्हणजे यथार्थ झालेला असतं त्याला. आता ते बाधित होत नाही. बद्धाला 2 ज्ञाने असतात. आता बद्धाला 2 ज्ञान असतात. ब्रह्मज्ञान व प्रमाज्ञान. हा ब्रह्मज्ञान आहे प्रमाज्ञान आहे. पण ही दोन्ही ज्ञाने संसार चक्रातलीच असतात. हो आता ब्रह्मज्ञान म्हणजे सर्पावर बसणार किंवा मृगजळातलं ज्ञान म्हणजे स्वप्नातलं घेऊया. आणि घटपटारी हे प्रमाज्ञान. हे दोन्ही संसारातलीच आहेत महाराज. ही दोन्ही ज्ञान काय आहेत संसारातलीच आहेत. अशा रीतीने ब्रह्मज्ञान व प्रमाज्ञान ही व्यवहारात आहेत. ब्रह्मज्ञान आणि प्रमाज्ञान ही व्यवहारातली आहेत. आत्मसाक्षात्कार झाला म्हणजे ही दोन्ही ज्ञाने भ्रमरूप ठरतात. बघा आता प्रमात्री झाली हे हा गट आहे प्रमात्री झाले. पण आत्मसाक्षात्कार झाल्यावर ब्रह्म तरी भ्रम ठरतोच. पण हे तरी प्रमा होतंय का होत नाही हो. तर एक लक्षात ठेवा सर्पाला अधिष्ठान रज्जू आहे. म्हणजे रज्जूवर अधिष्ठ कोण आहे पदार्थ सर्प आहे बरोबर आहे. आणि रज्जू कुणावर अधिष्ठ आहे चैतन्यावर अधिष्ठ आहे. म्हणून रज्जू देखील अधिष्ठान होऊ शकत नाही. रज्जू देखील अध्यस्थच पदार्थ आहे. कारण का ब्रह्मज्ञानानं जगताचा बाध होतो ना. व्यावहारिक सत्ता तुम्ही मानली आहे. व्यावहारिक सत्ता नाही प्रातिभाषिक सत्ता आहे. लक्षात ठेवा तुम्हाला. रज्जू पै चैतन्य गाठलं तेवढ्यासाठी महाराज आणि तिथे दिलेलं आहे महाराज. रज्जू अधिष्ठान नाही. रज्जू अधिष्ठान चैतन्य सर्पाला अधिष्ठान आहे. कारण का जसा सर्प आदेश आहे तसा रज्जू देखील चैतन्यावर आदेश. आणि एक आदेश पदार्थ दुसऱ्या
अधिष्ठान होऊ शकत नाही. आलं का लक्षात? मग हे प्रमा जरी वाटत असलं आपल्याला तरी हे बाधित होतं. ब्रह्मज्ञानानं काय होतं? बाधित होतं महाराज. म्हणून या सत्ता लक्षात येणं आपल्याला अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. सांगायचं कुठनं चालू आहे महाराज? तर पारमार्थिक सत्तेत नाही सांगायचं चालू आहे महाराज. हे लक्षात ठेवायचं. बरोबर आहे नव्हतं दादा? कारण का चिंतन हळूहळू असं निघतच जायला पाहिजे. अशा रीतीने ब्रह्मज्ञान व प्रमाज्ञान हे व्यवहारात आहे. झालं. आता ब्रह्मज्ञान आणि प्रमाज्ञान व्यवहारात आहे. हो, आता ब्रह्मज्ञान म्हणजे रज्जू असलेलं सर्प याला ब्रह्मज्ञान म्हणायचं आणि यथार्थ रज्जू कळली प्रमा म्हणायचं. आता प्रमा झाले ते, पण ते बी ब्रह्मज्ञानच आहे. कारण का रज्जू सर्प जसा मिथ्या ठरतो तसा ब्रह्मज्ञानानं रज्जू तरी काय मिथ्या ठरते ना, म्हणून ती ब्रह्मरूप गाठले. आत्मसाक्षात्कार झाला म्हणजे आता बघा, आत्मसाक्षात्कार झाला म्हणजे ही दोन्ही ज्ञाने ब्रह्मरूप ठरतात. झाल्या दोन्ही ज्ञान ब्रह्मरूप. म्हणून आपल्याला लय कळते म्हणू नका दादा. तया नाव ज्ञान हेर प्रपंच हे विज्ञान म्हटले आणि ते सत्यबुद्धी हेही अज्ञान, हेही जाण. अज्ञानावघे हरपे विज्ञान निषेध करपे आणि ज्ञानचे स्वरूपे होऊन जाईल. मागं पुढं होईत असलं तर करा सगळं. त्या स्वरूपभूत ज्ञानाची त्रिपुटी नाही. बघा, स्वरूपभूत ज्ञानात किंवा ज्ञानाची ज्ञाता ज्ञान ध्येय ध्येता ज्ञान ध्येय त्रिपुटी नाही महाराज. पण ब्रह्मज्ञानाला त्रिपुटी असते. ब्रह्मज्ञानाला त्रिपुटी असते. एक ब्रह्मज्ञानाला ज्ञेय असते. ब्रह्मज्ञानाला हा ब्रह्मज्ञानाला ज्ञेय असतं. प्रमाज्ञानाला प्रमेय असते. हा, आता ब्रह्मज्ञानाला ज्ञेय असतं. आता ते ज्ञानाचा विषय होतो ब्रह्मज्ञानाला आणि प्रमाज्ञानाला प्रमेय असते. प्रमेय असावं लागतं पुढं. स्वरूपभूत ज्ञानाला दोन्ही नसतात. तर स्वरूपभूत ज्ञानाला ज्ञेयाची गरज नाही आणि प्रमेयाची देखील गरज नाही महाराज. रज्जूवर ब्रह्माने भासलेला सर्प प्रमेय नाही. झालं. रज्जूवर ब्रह्माने भासलेला सर्प प्रमेय नाही, तो भ्रमातला आहे. प्रमेय म्हणजे या प्रमाणानं झालेला, लक्षात ठेवायचं. तो प्रमेय नाही महाराज, ज्ञेय आहे. कारण रज्जू ज्ञान झाल्यावर सर्पाला प्रमेयता टिकत नाही. होय, रज्जू ज्ञान झाले ना. आता जरी तुमच्या प्रमाणाने तो वाटलेला असला तर प्रमेय तो टिकत नाही. टिकत नाही म्हणजे प्रमेय नाहीच. म्हणून ते ब्रह्मज्ञान आहे. सर्प प्रमेय नाही. सर्प प्रमेय नाही तर तो ज्ञेय आहे. झालं. सर्प प्रमेय नाही तर तो ज्ञेय आहे. म्हणून ब्रह्मज्ञानाला ज्ञेय आहे व प्रमाज्ञानाला प्रमेय आहे. म्हणून ब्रह्मज्ञानाला ज्ञेय म्हटले आणि प्रमाज्ञानाला प्रमेय. आता प्रमेय म्हणजे आता गट आहे ते प्रमेय, प्रमाता पाहणारा हे प्रमाण. तो बाधीचा विषय म्हणजे व्यवहारात सत्य आहे तो. प्रमाज्ञान हे प्रमात्याच्या आश्रित असते. आता झाले. प्रमाज्ञान हे यथार्थ झालेले प्रमात्याच्या आश्रित असतं. प्रमाता म्हणजे पाहणारा या प्रमाणद्वारा. व ब्रह्मज्ञान हे साक्षीचे आश्रित असते. हा, त्या ब्रह्मज्ञान हे साक्षीच्या आश्रित होतं. हा, तिथं अविद्यावृत्ती आहे. मग ती कुठली रोजी सामा हे असेल काय, तिथं अविद्यावृत्ती आहे. आता तिथे अंतःग्रवृत्ती नाही. म्हणूनच ब्रह्मज्ञानास साक्षी भाष्य म्हणतात. म्हणून ब्रह्मज्ञानाला साक्षी भाष्य म्हटलेलं आहे. आणि प्रमाज्ञानास प्रमाता भाष्य म्हणतात. प्रमाज्ञानाला प्रमाता भाष्य असं म्हटलंय. हे प्रमाणद्वारा पाहतो. पण ही दोन्ही ज्ञाने संसार चक्रातलीच आहेत. दोन्ही ज्ञान संसार चक्रातीलच आहेत. या दोन्ही ज्ञानाचे अधिष्ठान ज्ञान ते निराळे आहे. तर दोन्ही ज्ञानाला असणारा अधिष्ठान ज्ञान ते निराळे आहे. ते अधिष्ठान ज्ञान ज्याला व्हावे वाटत असेल आणि ते अधिष्ठान ज्ञाना आपल्याला व्हावं असं वाटत असेल त्याने प्रथम ब्रह्मज्ञान व प्रमाज्ञान कळवून घ्यावे. ब्रह्मज्ञान कशाला म्हणतात, प्रमाज्ञान कशाला म्हणतात, समजावून घ्यावं. परमार्थात समजूत करून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. मला कळलंय उगाच नाचत बसू नये महाराज. कळवून तरी घ्यावंच महाराज. पण कुठं अर्धवट कळल्यासारखं वाहतूक होतंय. लालीच माणसं पिवळी आडोळ होत्यात महाराज. कोणतेही ज्ञान झाले की ते यथार्थच वाटते. बघा आलं का. कोणतंही ज्ञान झालं आबा रजूर सर्प भाजला यथार्थ वाटणं नाही म्हणून तरी घाम आला महाराज. त्याला खरंच वाटलं हो यथार्थ वाटणं म्हणजे त्याला घाम फुटलाय अगुमुतू झालाय
मग ते खरं वाटलं नाही. स्वप्नातली बायको गंमत दावत नाही, खरं वाटत नाही ते. अहो त्यावेळी आनंद केवढा होतोय महाराज. सगळं ज्ञान खरंच वाटतंय महाराज. म्हणजे प्रमाद ज्ञानच वाटते. म्हणजे प्रमाद ज्ञानच वाटतं, पण पण विषय बाधित आहे का अबाधित आहे यावर तुमचं ज्ञानाचं हे ठरतं. असं बघूया इथं काय दिले. पण पूर्वीचे वाटलेले प्रमाद ज्ञान प्रमा राहत नाही. पूर्वीचं प्रमाद ज्ञान वाटलेलं प्रमाद ज्ञान राहत नाही. ज्ञानांतराने बरोबर आहे काय. दुसरं ज्ञान झालं ना त्याचा बाद होतो. अगोदर सर्प वाटला तुम्हाला, रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर सर्पज्ञानाचा बाद झाला का नाही. ज्ञानांतर म्हणजे दुसरं ज्ञान झालं त्याचा बाद होतो महाराज. ब्रह्मज्ञान झाल्यावर जग जात नाही. आता ब्रह्मज्ञान झाल्यानंतर जग जात नाही, जग घालवायचं नाही महाराज. तर जगाबद्दल जो प्रमेयचा निश्चय होतो तो जातो. जग सत्य आहे वाटतंय. प्रमेय म्हणजे तरी काय, जग सत्य आहे असं वाटतं महाराज. प्रमेय आहे असं वाटतं आपल्याला, दिसतं ते खरं आहे वाटतं महाराज. ते प्रमेय ज्ञान आहे ते घालवायचं महाराज. चांगदेवाचे ज्ञान समाधीकाली लीन होते, म्हणून त्यांना समाधीत सुख. आता चांगदेवाचं ज्ञान समाधीत हे प्रमाद ज्ञान आहे ना, लीन होत होतो हो, आणि म्हणून त्याला समाधीत त्या चांगदेव महाराजांना सुख होत होतो महाराज. कारण का वृत्ती अंतर्मुख झाली ना, आत्माकार होते, आणि आत्म्याचं सुख आनंद हे स्वरूप आहे, तो आनंद भोगायला मिळतो महाराज. पण बाहेर आला की आणि विक्षेपात येतो, आणि मग सुखदुःख व्हायला सुरुवात होती महाराज. वेदज्ञानात दुःख होतं ना. माझ्यापेक्षा कोणतरी असं वाटलं ना त्याला. ज्ञानेश्वर महाराजांची इंची ज्यावेळी कोणीतरी सांगितल्यावर अगोदर आनंद वाटत होतो, महाराज म्हणत होते त्यावर. पण कोणतरी विषय आहे असं वाटल्यानंतर आनंद मावळला नव्हता, तळमळ लागली ना, त्यांची भेट घ्यावी पाहिजे, मग तो आनंद राहिला नाही महाराज. उत्तानकाली त्यांचे ज्ञान त्यांना प्रमा वाटत होते. बघा, उत्तानकाली हे ज्ञान प्रमा म्हणजे जग सत्य मानत होते. ते जीवनाना मानल्यात, जग सत्य मानले त्याने महाराज. जग सत्य नाही, जगात सत्य आहे, तो परमात्मा आहे. त्याची सत्यता घेऊन ये सत्य मानायला नाही महाराज. म्हणून भ्रमही होता व सुखदुःखही होत होते. भ्रमही होता कारण का हे सत्य मानत होता ना. अधिक महाराज स्वरूपाचं ब्रह्मस्वरूपाचं त्यांना अज्ञान होतं महाराज. आवरण होतं, विक्षेप नव्हता आणि मल नव्हता, पण आवरण होतं महाराज. आता सुखदुःखही होत होतं त्याला. हो, कारण त्यांना अनुकूल प्रतिकूल ज्ञान होत होते. अनुकूल प्रतिकूल ज्ञान होत होतं ना. तसेच महात्म्यांना कोणी वाईट शब्द बोलले तर त्यांना त्याचे ज्ञान होत नाही असे नाही का. सुखदुःख होत नाही, ज्ञान होतं की. प्रमा वाटत नाही. तुम्ही 4 शिवा दिल्या, ज्ञान होतंय, त्याचं सुख दुःख वाटत नाही का. प्रमा वाटत नाही, प्रमा वाटत नाही म्हणजे तिकडे काय त्याचं आहे. तर प्रमा वाटत नाही, प्रमा वाटत नाही. त्यांच्या अंगावर वाघ चालून आला तर भय वाटतेच, होय, पण प्रमा वाटत नाही. आता वाघ चालून आला अंगावर, भय वाटणारच की, तो खाणार आहे, ते तमोगुणी वृत्ती आहे महाराज, पण प्रमा वाटत नाही. सुख दुःखाला कारण भ्रम, सुख दुःखाला कारण भ्रम आहे, प्रमा नाही. प्रमा नाही. अनुकूल प्रतिकूल ज्ञान, बंध मोक्षाला कारण भ्रम. प्रमा ज्ञान का होतात, ज्ञेय आहे म्हणून. थोडं मागे. सुख दुःखाला कारण भ्रम. आता सुख दुःखाला कारण भ्रम आहे, प्रमा नाही. प्रमा नाही हो. अनुकूल प्रतिकूल ज्ञान, बंध मोक्षाला कारण भ्रम. आता अनुकूल प्रतिकूल ज्ञान आहे ते मोक्षाला प्रतिबंध करतं, भ्रम आहे ते. प्रमा ज्ञान का होतात, बंध मोक्षाला कारण भ्रम, प्रमा ज्ञान. बंध मोक्षाला कारण भ्रम आणि प्रमा ज्ञान दोन्ही गाठले. होय, आता ज्ञान का होतं, ज्ञेय आहे म्हणून. ज्ञान का होतं, ज्ञेय आहे म्हणून. हो, ज्ञेय नसेल तुम्हाला, म्हणजे वस्तू पुढे नसेल तर ज्ञान कसं होईल महाराज. नाही,
सूक्ष्म दिलंय, पण प्रमाद ज्ञानाला तिथे असू द्या. पूर्ण विराम दिलाय. आता नंतर लक्षात आलं. ज्ञान का होतात म्हणून प्रत्येकाच्या हातात ग्रंथ पाहिजे एवढ्यासाठी. प्रत्येकाचे बरोबर आहे की मागं मोर होतंय नजरेमुळं. आणि वाचनचा प्रॉब्लेम येते काय, भ्रम झाल्यानंतर प्रमादान झाल्यानंतर अगदी बारीक पूर्ण विराम आहे. एका शब्दावरच एक वाक्य थांबल्यासारखा प्रकार आहे. त्यामुळे ज्ञान का होतात, ज्ञेय आहे म्हणून. होय, ज्ञान का होतं, ज्ञेय समोर आहे म्हणून. हो, ज्ञेय नसेल ज्ञान होऊ शकत नाही. ज्ञेय स्वरूप आहे आपलं. ज्ञान व्हायला ज्ञेय समोर असावं लागतं महाराज. ज्ञेय म्हणजे काय विषय हो, ज्ञानाला विषय होणारा. सुख दुःख का होतात, बघा आता ज्ञान का होतं, ज्ञेय आहे म्हणून. सुख दुःख का होतं, अनुकूल प्रतिकूल जे ज्ञान आहे म्हणून. आता अनुकूल प्रतिकूल ज्ञान होतं म्हणून. हो, सुख झालं, अनुकूल वाटलं सुख होतं, एखाद्या काहीतरी बोलला प्रतिकूल दुःख होतं ना. मोक्ष का झाला, हे सर्व भ्रम आहे असे कळले म्हणून. बघा मोक्ष कवा होईल महाराज, हे चाललेलं सगळं भ्रम आहे. म्हणून बाळासाहेब संसार करणं भ्रमच आहे. करणं काय लक्षात ठेवा, करायला वाटतंय जेवढं जेवढं, म्हणजे काय टाकायचं नाही महाराज, पण हळूहळू हळू महाराज निवृत्तीकडे यायचं महाराज. प्रवृत्तीसाठी नाही हो दादा, निवृत्तीसाठी आहे महाराज. असे वेगवेगळे औच्छेदक लावावे लागतात. वेगवेगळे औषधक लावायचे आणि आपण त्यातनं समजावून घ्यायचं महाराज. औषधं का लावायचे, तर कुठेही अडकू नये. औषधं करायची त्यातनं सुटायचं, लक्षात ठेवायचं. ते इथं नाही, ते इथं नाही, ते इथं नाही. सार गोष्ट जग ज्ञान प्रमा वाटत नाही. सार गोष्ट जग ज्ञान प्रमा वाटत नाही. त्याचे नाव जीवनमुक्त हे खरे वर्म आहे. बघा जगाचं ज्ञान झालं तर प्रमा म्हणजे सत्य वाटत नाही, त्याला जीवनमुक्त म्हणायचं. जगात राहतो महाराज, पण जगाताला तो सत्य देत नाही. व्यवहार करतो महाराज, पण व्यवहाराला तो सत्य तो देत नाही महाराज. व्यवहार होणारच महाराज, ज्ञानाचा होणार, अज्ञानाचा होणार, मुक्ताचा होणार. पण तुमच्या व्यवहारात सत्यत्व मिथ्यात्व हे बंद मोक्षाला कारण होणार. अजून व्यवहार जर सत्यत्व होत असेल तर आपण बद्ध आहे असं मानायला काय हरकत नाही. व्यवहार होतो पण मिथ्यात्म त्याचा निश्चय होतो, मुक्त म्हणायला काय हरकत आहे महाराज. हो, व्यवहार होणार. प्रारब्ध आहे तोपर्यंत व्यवहार होणार. प्रारब्धाचं देह असणार आहे, देह तोपर्यंत तुम्हाला व्यवहार होणार आहे. उदाहरणार्थ रज्जूवर सर्प बसला तेव्हा बघा, आणि हे काय आहे, आमचा आता व्यवहार मिथ्यात्म होतोय, आमचा म्हणीत देखील बसायचं नाही. ते कळतंय तुमचं. प्रसंग आला का नाही की हे तर धडधड धड व्हायला लागलं का नाही, तर तुम्ही बोलत्यालाच मिथ्या ठरतंय, लक्षात ठेवायचं. इथं काय महाराज परीक्षा आहे. बोलताना बोलतोय आपण, आमचा व्यवहार आता सगळा मिथ्यात्म होतोय, तादात्म्य रहित होतोय, असं होतंय. आणि मग एखाद्याचं लहान विकरू गेलं किंवा जनावर गेलं, हे असंच जायचं महाराज, आलेलं जायचं आहे असं सांगायला बरं वाटते. तुझं गेल्या तसंच म्हणायला वाटायला पाहिजे, मग झालं म्हणायचं महाराज. हे किती कठीण आहे बघा. तादात्म्य अनेक जन्माचं आहे, अनेक कल्पांचं म्हणा. आणि जिथं जिथं जीव जाईल महाराज, ज्या ज्या शरीराशी जाईल त्याच्याशी तादात्म्य धरून बसलेला आहे महाराज. आणि इथं सोडता येतं महाराज. मनुष्य शरीरातच याचं तादात्म्य, सगळ्याला कारण जर काय असेल तर शरीराचं हे तादात्म्य आहे महाराज. कारण का शरीर संबंधानं सगळा व्यवहार होतो महाराज. आणि अनेक ठिकाणी बाळासाहेब आपण तादात्म्य घेऊन नसतोय. हाड म्हटलं कुत्रं जात आहे म्हणजे त्याला माहिती आहे मी कुत्रच आहे. त्या शरीराची त्याचं, त्या देहाची त्याचं तादात्म्य आहे हो. त्याशिवाय ते उठेल कसं तिथनं. पिश 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 म्हणलं की मनी येते ना पुढं. टिवटी म्हणलं की कोंबडी येते. हाड म्हटलं की कुत्रं निघून जातंय. हेड्या म्हणलं की बैल उठतोय. हाल्या म्हणावं लागतं रेड्याला. म्हणजे प्रत्येक ठिकाणी ते तादात्म्य गुण आहे. आता हे तादात्म्य इथं कळतं पण त्यांना कळत नाही महाराज. ते आलेले भोग त्यांना भोग आणि त्यांच्याबद्दल काही नाही महाराज.
पण मनुष्याच्या ठिकाणी तुम्ही मला एक वेदाचं अंकुश आहे. वेदाचं आपल्यावर महाराज बंधन आहे, लक्षात ठेवायचं. आपण निरंकुश व्हायला शिकायला पाहिजे, बरोबर आहे. संतांना वेद देखील काय सांगू शकत नाही, कारण का तिथे काय झालेलंच नाही. काय सांगणार वेद? वेद कुणाला सांगतो? तुम्ही काहीतरी करायला, मग हे करा, हे करू नका. त्यांची कर्तव्याभाव स्थिती दादा झालेली आहे हो. त्यांची कर्तव्यभाव झालेली आहे, व्यवहार तिथे झालेलाच नाही, होतच नाही. जरी त्यांचा दिसत असला तर तिथं नाही महाराज. ती व्यवहार तुमच्या नाहीत महाराज. सुस्वरूपे दृश्यशी द्रष्टा तो नेहमी काय राटला इंद्रिय ग्राम महाराज. रज्जूवर सर्प भासला तेव्हा तो प्रमारूपच वाटला होता. होय, रज्जूवर सर्प भासला तेव्हा काय खोटा वाटला नाही हो. प्रमा वाटणं म्हणजे खरं वाटणं, सत्य वाटणं. आता जो प्रमा वाटला नसता तर घाम आला नसताना, भ्याला नसता हो. नंतर त्या दोरीचं ज्ञान झाल्यानंतर तो भ्रम ठरला, पण अगोदर प्रमाच वाटलं ना. स्वप्न सत्यच वाटतंय का नाही? जागा झाल्यावर मिथ्या हो. पण रज्जू ज्ञान झाल्यावर त्या सर्पाला प्रमात्म राहिलेले नाही. रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर त्या सर्पाला सत्यत्व राहिलेलं नाही. प्रमात्व म्हणजे सत्यत्व राहिलेलं नाही. जसे कोणते ज्ञान प्रथम प्रमाच वाटते, बाल कोणतेही ज्ञान सुरुवातीला प्रमाच वाटतं, पण पुढे ते ज्ञान प्रमा राहत नाही. पुढे ते ज्ञान प्रमा राहत नाही. ज्ञान जात नाही, ज्ञानातील प्रमात्व जात असते. आता ज्ञान काय जात नाही हो, ते तिथंच असतं. आपण त्याला खरं समजलेलं होतं ना, ते प्रमात्व जात महाराज. अर्थात ज्या ज्ञानाचा ज्ञानांतराने बाध होतो ते अगोदर प्रमा ज्ञान वाटत असते. अर्थात ज्या ज्ञानाला ज्ञानांतरानं बाध होतो त्याला अगोदर ते प्रमा हे वाटतच होतं, प्रामाणे वाटतच होतं. पण पुन्हा ते भ्रम ज्ञान होते आणि परत ते भ्रमज्ञान ठरतो हो. रज्जूचं सर्प अगोदर प्रमाज्ञान वाटत होतं ना, सर्पाचं रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर ब्रह्मज्ञान ठरलं होते, प्रमाट नाही राहिली नाही ती. कारण का रज्जू बाधित, सर्प बाधित झाला ना. म्हणून जगातले ज्ञान प्रमा नाही. आता बघा, जगातलं तुम्हाला घटपटाचे ज्ञान देखील प्रमा नाही महाराज. म्हणून घटोपै चैतन्य, पटोपै चैतन्य, अंतकरणोपै चैतन्य, रजोपै चैतन्य. चैतन्याची जागा का लावली महाराज? तर ही भ्रमातली जशी पदार्थ आद्यस आहेत, तसं व्यावहारिक पदार्थ देखील चैतन्यावर काय आहेत? एक चैतन्य तेवढं सत्य आहे महाराज. त्याच्या पुढे महाराज काय झालेलंच नाही. न झाला प्रपंच झाला होता. जगातले प्रमाज्ञान बाधांतर आहे. बघा आलं का? जगातले प्रमाज्ञान आपल्याला वाटतं ना, बाद होतं ना. कारण का सत्ता भिन्न झाली ना, जागा झाल्यानंतर स्वप्नाचा मग काय होतो? हे बघ आता असं करूया, काल तसा विषय आलाय आपल्याला योग वैशिष्ट्यात. तुम्ही स्वप्नातलं ज्ञान का मिथ्या म्हणता? जागृतीत नाही म्हणून, बरोबर आहे. स्वप्नातले पदार्थ जागृतीत नाहीत हो, म्हणून ते काय आहेत? मिथ्या. मग जागृतीतले पदार्थ स्वप्नात कुठं आहेत? जागृतीतले पदार्थ स्वप्नात आहेत का? नाही. मग ती काय मिथ्या असून नाही. मग त्याच्या पुढे आपण जातोय हो. माणसं काय अतिशय शहाणी असतात हो. अहो जागृतीतले पदार्थ कलचेशी दिसतात, स्वप्नातली कलचेच नसतात, काहीतरी वेगळेच असतंय, बरोबर आहे. म्हणा तुम्ही कलचा आहे, कलचं मानायला लोक कलच्यासारखं आहे, मानायला लागले महाराज. अरे प्रभाव रूपाने बदलतंय, परिवर्तन होत आहे. एवढं डोचकं आपलं चालायला पाहिजे महाराज. कलचं नाही दादा, मगाशी आलेलं नाही. क्षणाक्षणा म्हणून एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी होती जाती पाये, तो धन्य म्हटले महाराज. एका तासात कोटी वेळा सृष्टी होती नि जाती, असं ज्याला कळलंय महाराज, तो धन्य म्हटले महाराज. कारण का सारखा बदल परिवर्तन नाशाकडे चाललेलं आहे महाराज. कारण आलंय ना ते एक दिवस. जगातले प्रमाज्ञान बाधांतर आहे आणि ब्रह्मज्ञानाला बाधांतर नाही. भाष्यकार आता ब्रह्मज्ञान तरी तुम्हाला बाधांतर झालंच रज्जूवरचं,
जगातलं हे प्रमा वाटत होतं ना, तर हे देखील बाधित होतंय. पण अधिष्ठान ज्ञान बाधित होत नाही. ते सर्वांचा बाध करतं आणि शिल्लक राहतं. महाराज लक्षात ठेवायचं. सर्वांचं प्रकाशन करतं, पण त्याच्या प्रकाशनासाठी कोणाची गरज नाही महाराज. सर्वांचा बाध करतं, पण ते त्याला बाधित कुणाकडनं होऊ शकत नाही महाराज. कारण का ती वस्तू स्वयंसिद्ध आहे महाराज. त्रिकालबाधित अबाधित वस्तू आहे ती महाराज. आणि ब्रह्मज्ञानाला बाधांतर नाही. भाष्यकार श्री मच्छ शंकराचार्य असे म्हणतात, ब्रह्मज्ञानाला बाधांतर नाही, कारण का ते स्वयंसिद्ध आहे. शंकराचार्य काय म्हणतात बघा, बाधक ज्ञानांतरा भावाच्य, म्हणजे जगातील सगळ्या ज्ञानाचा ब्रह्मज्ञानाने बाध होतो. बघा, बाकीच्या सगळ्या जगातल्या ज्ञानाचा ब्रह्मज्ञानाने काय होतो, बाध होतो. पण ब्रह्मज्ञानाचा बाध करणारे जगात इतर कोणतेही ज्ञान नाही. झालं. ब्रह्मज्ञानाचा बाध करणारे जगात इतर ज्ञान कुठलंच नाही. ज्ञान ते एकच महाराज, बाकीचे ज्ञानच नाही. तया नाव ज्ञान एवढंच घातलं तेवढ्यासाठी महाराज. कारण का कशाला आपण ज्ञान म्हणतो ना. जसे रज्जूवर प्रथम सर्प भासला, आता बघा, रज्जूवर प्रथम सर्प भासला, त्यावर पुन्हा भूरिशा भासली. झालं. त्यावर परत काय झालं, भूरिशा भासली. मग आता सर्प गेला. हो, याला अध्यासावर अध्यास म्हणायचं, अध्यासावर. पण भूरिशा भासली, परत आणि काहीतरी भासलं असलं. तेव्हा भूरिशा ज्ञानाने सर्प आणि सर्पाच्या ज्ञानाचा बाध झाला. आता भूरिशा वाचली ना, त्यावेळी सर्प आणि सर्पाचं ज्ञान बाधित झालं. पण दृष्टांतात रज्जू ज्ञानाचा बाधच होत नाही. आता दृष्टांतात मात्र रज्जूचं एखादा ज्ञान झालं आणि दुसरं तुमचं घटाचं जरी ज्ञान झालं तरी रज्जूचं ज्ञान बाधित होऊ शकत नाही. लक्षात ठेवायचं. कारण का त्या व्यवहारात सत्तेतली ती वस्तू काय आहे, सत्य आहे, अबाधित आहे. आता व्यावहारिक सत्तेतली गाठली मी तेवढ्यासाठी महाराज. ज्ञानांतराने जे ज्ञान जाते, ज्ञानांतरानं म्हणजे आता अगोदर सर्पज्ञान झालं, दुसरं भूरिशा झालं, त्या ज्ञानांतरानं दुसरं ज्ञान जातं, त्याला ब्रह्मज्ञान म्हटलंय. त्या ज्ञानाचा लय होत असतो. त्या ज्ञानाचा काय होतो, लय होतो. व अधिष्ठान ज्ञानाने जे ज्ञान जात असते त्याचा बाद, त्याची सकारण निवृत्ती होत असते. बघा, अधिष्ठान ज्ञानानं जे ज्ञान जातं सकारण म्हणजे अधिष्ठानाचं जे अज्ञान असतं त्याला कारण कोण आहे, कार्य अज्ञान. पुढचं सर्प काय असेल ते त्याला स्वरूपाचं अज्ञान हे कारण आहे. सकारण ते निवृत्त होतं महाराज. म्हणून कारणाचं कार्याची निवृत्ती, बाध असे म्हणतात. त्यालाच बाद म्हटले महाराज. ज्ञानांतराने पूर्वज्ञानाचा बाध होत असेल तर, ज्ञानांतरानं पूर्वज्ञानाचा म्हणजे आता तुम्हाला सर्पज्ञान झालं, रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर त्याचा बाद झाला ना. ज्ञानांतर पूर्वज्ञानाचा बाद होत असेल, दुसरं ज्ञान झालं त्याचा बाद होत असेल तर, घटपटांचे ज्ञान झाले तर ब्रह्मज्ञानाचाही बाध होईल. आता ज्ञानांतर जर बाद होत असेल तर घटपटाचं ज्ञान झालं तर ब्रह्मज्ञानाचा बाद होईल. तर होईल, जर ज्ञाता शिल्लक राहिला तर होईल. ते होईल केव्हा, ज्ञाता शिल्लक राहिला तर. कारण का ज्ञाता शिल्लक राहत नाही महाराज. कारण का समोर ज्ञेयच नाही, का ज्ञाता नाही हो. तर त्या ज्ञानानंतर पुढे ज्ञेय पदार्थ शिल्लकच राहत नाही महाराज. लक्षात ठेवायचं. कारण का सर्व चैतन्यमय आहे ना. ज्ञाताच नाही तर ज्ञान कोणाच होणार, ज्ञेयच नाही तर तो ज्ञाता कसा म्हणता येईल महाराज. ज्ञान हे स्वरूप आहे. ज्ञाता म्हणणेपणाला ज्ञेय संबंधानं, ज्ञेय समोर जर नाही तर ज्ञाता कोणाच होणार महाराज. पण ब्रह्मज्ञानात ज्ञाताच राहत नाही. आले का, ब्रह्मज्ञानात ज्ञाता राहत नाही हो. कारण का ज्ञेय समोर नाही, वृत्ती मावळलेली असते महाराज. लक्षात ठेवायचं. हो, कारण का वृत्ती तिथे शिल्लक राहत नाही महाराज, तदाकार होऊन जाते महाराज. म्हणून इतर पदार्थांचे ज्ञान होत नाही. म्हणून इतर पदार्थाचं ज्ञान होत नाही, तो ज्ञाता राहत नाही. म्हणूनच उत्तर ज्ञानाने ब्रह्मज्ञानाचा बाध होत नाही असे म्हटले आहे. उत्तर ज्ञानानं ब्रह्मज्ञानाचा जरी घटपट तुम्हाला वाटलं, दिसायला ज्ञान व्यवहार करशील, पण ब्रह्मज्ञानाचा बाध होत नाही त्यानं. जे एक आहे ते ब्रह्म, बघा एक आहे ना ते ब्रह्म, ते ज्ञानच आहे, ज्ञेय नाही, झालं? ज्ञाता नाही. ते ज्ञानच आहे महाराज. ज्ञेय म्हणजे पुढचं जड पदार्थही नाही आणि ज्ञाता म्हणजे पाहणारा ता तूही नाही.
ज्ञान म्हणून वाचकता पाहता नाही. पाहणी दुरी सारुनिय म्हटले. ज्ञान वाचकता नाही. त्याला ज्ञान स्वरूप आहे. ज्ञान वाचकता. वाचकता म्हटलं की आलं बघा खाली. स्वरूपाने ज्ञान व्यापक आहे. आता ते स्वरूपानं ज्ञान कसं आहे? व्यापक आहे. व्यापक आहे. घट ज्ञान देखील परिच्छिन्न नाही. घट ज्ञान देखील परिचिन्न नाही. घटामुळे ज्ञानाला परिचिन्नता वाटते. होय, कारण का ज्ञानच आहे ना ते. हा? पण त्या घटामुळे त्याला परिचिन्न झाली. लक्षात ठेवायचं. ज्ञान हे हा. प्रत्यांशाने संकोच विकासवान आहे. आता ज्ञान प्रत्यांशानं संकुचित होतं आणि विकासही पावतं महाराज. हो. व अधिष्ठान अंशाने व्यापक आहे. आता वृत्यांशानं संकोच विकास होतं महाराज. बारका हे असला तेवढंच होतं. मोठा जर पदार्थ आला विकास होतो. पण अधिष्ठान ज्ञानांना संकोचही नाही आणि विकासही नाही. व्यापक आहे ते महाराज. व्यापकाला संकोच विकास तिथं काय नाही महाराज. म्हणून सच्चित आनंद हे स्वरूप आहे आणि ते महाराज व्यापकच आहे. ज्ञान पदार्था एवढे होते हा ज्ञानाचा वाच्यांश आहे. आता पदार्थ एवढंच ज्ञान होतं. त्यालाच काय म्हटले? वाच्यांश म्हटले महाराज. ज्ञानपदाचे लक्ष अनंत अखंड वस्तू आहे. आता ज्ञानपदाचं लक्ष जे आहे, ज्याला ज्ञान म्हणतात, त्याचं लक्ष म्हणजे अधिष्ठान. ते अनंत अखंड आहे. हं. म्हणून वाच्यांश वेगळा, लक्षांश वेगळा. ब्रह्मज्ञानात वृत्ती अखंडाकार होते. आलं का? ब्रह्मज्ञानात वृत्ती अखंडाकार. संकुचित राहत नाही महाराज. अखंडाकार होती. कारण का आत्मा आणि ब्रह्म काय आहे? एक आहे ना. विश्वाकार. आणि अखंडाकार वृत्ती झाली त्या पुढे महाराज तिने सांगितले. वृत्तीच राहत नाही. हा, काय म्हटलं? आणि अखंडाकार वृत्ती झाली की वृत्तीच राहत नाही. अखंडाकार झाली वृत्ती शिल्लकच राहत नाही महाराज. वृत्ती ही महाराज ती आद्यस्थ आहे, अधिष्ठान रूप होतो महाराज. वृत्ती म्हणणं पण राहतच नाही तिथं महाराज. नाहीतर प्रश्न असा येईल की तू सहजमी आंधळा का? वृत्ती ही निवृत्ती झाली. हा, चला. नाहीतर प्रश्न असा येईल की अनंत अखंड वस्तू नाहीतर असा प्रश्न येतो की अनंत अखंड वस्तू आणि ब्रह्मज्ञानात झालेले अनंत अखंड वृत्ती आणि ब्रह्मज्ञान झालेल्या अनंत अखंड वृत्ती असे दोन उरले तर होय. द्वैतापती दोषी आणि द्वैतापती दोषील. म्हणून मला ज्ञान झालं, मला ज्ञान झालं. ज्ञानाची वाच्यता राहूच नाही महाराज. वृत्तीवर येऊच नाही महाराज. याला उत्तर ती वृत्ती त्यावेळी आपल्या उपादानाचा नाश करून हा, आपण राहतच नाही. कारण का आता त्या वृत्तीला उपादान कारण कोण दादा? हा, अज्ञान. उपादानाचा न झाला की पुढे कार्य राहिलं महाराज. हा, उपादान कारणाचा कार्यात प्रवेश असतो महाराज. म्हणून तर इथं कारणाचं कार्याची निवृत्ती घडली. निमित्त कारण कोण असेल महाराज? निमित्ताला तर महत्व नाही. उपादान कारण तुम्ही सगळीकडे लावून ठेवा, पण चिंतन मात्र व्यवस्थित करायला शिकूया आपण. कारण का जिथल्या तिथं लागायला पाहिजे. चिंतन करत असताना वेदांतशास्त्राचं जोखीमदारीने चिंतन केलं तर बरं. नाहीतर भ्रमाकडं ब्रह्म जाईल आणि ब्रह्माकडं भ्रम जाईल. विपरीत होते सगळं महाराज. होय का नाही? हा, वृत्ती कारण त्याला अज्ञान आहे. अज्ञानावर तर झालं ना, उपादानाचा ना झाला ना कार्य राहत नाही. मातीचा ना झाला तर घट कसं राहील महाराज? माती उपादान कारण आहे घटाला. निमित्त कारण काय कुंभार असेल कोण असेल त्यांचा काय प्रवेश नाही. मातीचा प्रवेश होतच आहे. तसं अज्ञानाचा प्रवेश आहे वृत्तीत आहे. वृत्तीच का अज्ञानाचं कार्य कोण आहे? वृत्ती आहे. वृत्ती राहील कशी महाराज? हो, आता जरी असली तिथं तर ती बाधित असते महाराज. जीवनमुक्ताची वृत्ती आहे तिथं महाराज, पण आता ती कार्य करत नाही महाराज. म्हणून तर बीज बाजूने केली. आता दगदपटण या गाठलाय तिथं. प्रश्न असा येईल की अनंत अखंड वस्तू आता प्रश्न असा येईल की अनंत अखंड वस्तू आणि ब्रह्मज्ञानात झालेली अनंत अखंड वृत्ती. आता ब्रह्मज्ञान झालेली अनंत अखंड वृत्ती असे दोन उरले तर द्वैतापती दोषी. दोन ती वृत्ती उरली ना, द्वैतापती येत असा एक येतो प्रश्न होतो. याला उत्तर ती वृत्ती त्यावेळी आपल्या उपादानाचा नाश करून आता तिथे उत्तर दिले. ती वृत्ती आपल्या उपादानाचा नाश करून
आपण राहतच नाही. हा अधिष्ठान रूप होते हो. कारण का आहे बघा, अज्ञान जरी मानले तरी ते महाराज आदेशच आहे. महाराज मानलं तर कुणावर मानायचं, त्याच्यावर नको काय. मग काय माना महाराज, ते अधिष्ठान रूप आहे महाराज. कारण का ज्ञान तुम्ही ज्ञान अधिष्ठान होता, अज्ञान तरी कुणावर मानायचं महाराज. हा म्हणून द्वैतापती येत काय नाही. आहे सगळं ते स्वरूप आहे मला, दुसरं काही नाही मला. याला उत्तर ती वृत्ती त्यावेळी आपल्या उपादानाचा नाश करून आपण राहतच नाही, म्हणून द्वैतापती येत नाही. ते आपल्या उपादानाचा नाश करते आणि आपण राहत नाही, म्हणून तिथं द्वैतापती येत नाही. आनंद अखंडाकार वृत्ती अनंत अखंडाकार वृत्ती वृत्ती बाधित रूपाने राहिली तर, झाला बाधित रूपाने राहिली तर जीवनमुक्त. बाधित रूपाने राहिली तर जीवनमुक्त. कारण का देहापर्यंत ती वृत्ती असणारच हो, पण तो जीवनमुक्त. आलं का लक्षात. व वृत्तीच न राहिली तर विधेय. विधेय वृत्ती नाही तर विधेयमुक्त महाराज. श्रीमंताला मुक्तीची इच्छा नाही, त्याला कशी मुक्तीची इच्छा सर. त्याचे कारण त्यांना वर्तमान काली भरपूर सुख असतंय हो. व्यवहारात सांगितले. त्याला काय मुक्तीची गरज आहे महाराज. कुठला देवधर्म काय करत होता, काय आम्हाला देवान तोटा गेलाय, अरे काले पिले तेवढं आलं चला. काय महाराज काय सांगता महाराज. त्या पोराला 2 लाख रुपये आहेत, ते कंड 2 लाख रुपये, ही गाडी इकडे ती तिकडे गाडी, पैसे मोजायला आम्हाला 2 माणसं ठेवायला. काय तुमच्या ब्रह्मज्ञानात आहे नाव सांगा. त्याला काय गरज वाटते महाराज, गरज वाटत नाही. नाही महाराज अधोगती आहे लक्षात ठेवा. आज गंमत वाटेल, कळोईल अंतकाळी म्हटले, जागा सांगून ठेवली महाराज. प्राण प्रयाणाची वेळी राती निराडी रांडापोरे. आज करताना वाटता, पण तिथं काय उत्तर दिशेला होते तू म्हटले, हे ज्यावेळी तुम्हाला काढून येईल यातनं, एवढं सोपं नाही महाराज. म्हणून शहाण्यानं समजून घ्यावं महाराज. संत महात्मे का सांगतात समजून घ्यावं, आणि निदान रामकृष्णारी तरी म्हणत बसावं. राहून दे, ब्रह्मज्ञान कळत नाही, अमकं कळत नाही, तमकं कळत नाही, राहून दे. पण माझ्यासारखा कोण नाही एवढं तरी वाटून दे. कारण का तुझ्यासारखा आता मूर्ख तूच. एवढं भगवंताने सामुग्री देऊन एवढं सगळं हे करून जर आता तू यात कुठेतरी गंमत मारायला लागला तर बघा कुणाचा घात होतो, कोण कुणाचा घात करतो महाराज. आपल्याच घाताला पाहतो महाराज. आपण लक्षात ठेवायचं होतं. मनुष्य जन्म तेवढ्यासाठीच आहे महाराज, आपल्याला मुक्त होण्यासाठी आहे, यातनं सुटण्यासाठी आहे महाराज. तैशी येण्याची शरीर, शरीर येणे सरे किंबहुना हे सारे. या शरीराशिवाय तुम्हाला चिरा पाडता येत नाही महाराज, मुक्त होता येत नाही महाराज. हो चला. भविष्यकालाची चिंता करणारा परमार्थी. हा भविष्यकालाची चिंता करणारा त्याला परमार्थी. हो पुढं बरं नाही, पुढं बरं नाही बाबा, आताच त्याची चिंता करावी आणि काढून टाकावं. कुठली तरी वासना राहिली सपलं महाराज, निर्वासन व्हावं महाराज. मठाची तेवढी असून दे की कुठल्या तरी, काय बिघाड. वर्तमान काळाची चिंता करणारा संसारी. आणि वर्तमान उद्या कसं होतंय काय की असं झालं तसं झालं, संसारी म्हणायचं. वर्तमान काळ थोडा आहे, फार थोडा आहे हो. वर्तमान काळी थोडा आहे महाराज, उद्या गेला तर झालं की महाराज. भविष्यकाल अनंत आहे. किती जन्म पुढे घ्यायला लागतील, पाठीमाने किती जन्म आलेत माहिती नाही, पुढे किती घ्यायला लागतील. हा जर तुकडा गेला एकदा, यातनं फटका बसला तर मग कधी महाराज इथं येऊ. मागोती ह्याची जन्म पावशी, भोगेले सुख दुःख जाणशी, हे तो न घडे रे सायाशी. का रे जाणून यात उशी म्हटली महाराज. आणि अनंत जन्म यावे लागतील महाराज. मुमुक्षुला वर्तमान काळ दुःखाचा असेल. झालं मुमुक्षीला महाराज वर्तमान काळ दुःखाचा असेल. कारण का या नादात लागले सारखं लागतंय, आणि मग खायला मिळत नाही, प्यायला मिळत नाही. लोक कोण चितू करतात, त्याला काय काम करायला नको, काय सारखं उठते ते देवळात जाऊन बसतंय. म्हणतील काय पाहिजे ते म्हणतील महाराज, दुःखाचा असेल महाराज. पण भावी काल सुखाचा येणार. भावी काल त्याला सुखाचा येणार महाराज. आणि संसार काल संसार केला. संसार काल वर्तमान काल सुखाचा असेल. आता संसार केला हो, वर्तमान काल सुखाचा असेल. पण करताना बऱ्याचशा भानगडी होत्या दादा. पण पुढं भोगायला पण भावी केले कर्म झाले, त्याची भोग आले, उपजले मेले. किती भावी कालाचे औषधाने विचार केला तर. आता भावी कालाच्या औषधाने विचार केला तर
संसारिकाला काय चांगले आहे? बघा काय चांगलं आहे, आता तरी चांगलं आहे. चांगलं मानतंय का हाय? मानते. कुठं काय चांगलं आहे महाराज? अरे सुख पाहता जवा पडे दुःख पर्वत आहे एवढं महाराज. हा? एक 4 बंडले घेऊन झोपशीला गप निवांत रात्रीचं. हा? झोप लागेल म्हणता? नाही लागायची. आम्हाला काय ढेकळात पडलं तर काय को रात्रीच्या रस्त्यावर पडायची काय अडचण आहे? वर्तमान कालाचे औषधाने विचार केला तर तर वर्तमान काळाचा औषधाने विचार केला तर ममुक्षीला काय चांगले आहे? काय चांगलं आहे आताच्या काळात मला त्याला. वर्तमान काल श्रेष्ठ नाही, पण वर्तमान काळ श्रेष्ठ नाही हो. भविष्य काल श्रेष्ठ आहे. भविष्य तुम्ही पुढचा विचार करा मग, कारण का पाठीमाला काय विचार करता येत नाही. भूतकाळातला काय विचार करता येत नाही. वर्तमान काळात काय बदल आलेल्या भोगात बदल करता येत नाही. पुढचा बदल भविष्य काळाचा बदल करता येतो महाराज. काय महाराज म्हणायचं आहे? हो. उदाहरणार्थ निदान सामुग्री तरी आपल्याकडे शिजूरी तरी असायला पाहिजे. उदाहरणार्थ जग आहे असे वर्तमान काळ म्हणेल, उदाहरण जग आहे असं वर्तमान काल मानेल म्हणल. व जग नाही असे भूत भावी 2 काळ म्हणतील. जग नाही भूत आणि भावी काल म्हणतील. वर्तमान काळात आहे वाटतंय. शेवटी भूत भावी कालाच्या दृष्टीने विचार केला तर आता शेवटी भूत भावी कालाच्या दृष्टीने विचार केला तर जग नाही हेच सिद्ध होते. वर्तमान काळात दिसतंय का नाही? आहे वाटतंय आपल्याला महाराज. पहिला जोर सर्प नव्हताच, ज्ञान झाल्यानंतर नाही, मध्ये तरी आहे म्हणता. कुठं आहे महाराज? तुम्हाला वाटलं का तिथं हाय? वाटलंय हो. तसं पहिले जग नाही, पुढं नाही, मध्ये तरी कुठं आहे महाराज? म्हणून जगताचा अत्यंत अभावच आहे महाराज. म्हणून वर्तमान कालाच्या विचारापेक्षा भूत भावी कालाचा विचार श्रेष्ठ. बघा वर्तमान कालाचा विचार करण्यापेक्षा महाराज भूत भावी कालाचा विचार जास्त करावा. आता भावी कालाचा भूत भावी का आपण काहीतरी वाईट केलेलं असेल म्हणून बघायला आलंय. आता तरी पुढे वाईट करू नाही आणि पुढे चांगलं असावं महाराज. इथं आता कसंही असू दे महाराज, भगवंताला आपल्याला मनुष्य शरीर दिले ना, संतांचा संग द्यावा, शास्त्राचा विचार करावा आणि लवकरात लवकर आपला बुद्धीचा निषेध करावा. कारण का आयुष्य काय आपल्या हातात नाही महाराज. वर्तमान काली जग प्रमा वाटत असेल तर आता वर्तमान काळात जग हे सत्य प्रमा म्हणजे सत्य वाटत असेल तर ब्रह्मात्मिक ज्ञान झाले. आता ब्रह्मात्मिक मीच ब्रह्म आहे, आत्मब्रह्मरूप आहे असं ज्ञान झालं तर भविष्यकाली तो भ्रम आहे असे कळेल. हा भविष्य काली तो भ्रम आहे असं कळत. स्वरूपात वास्तविक कालच नाही. स्वरूपात कुठं वास्तविक काल आहे? अरे देशकाल वस्तू भेद मावळा, त्याला कालाचाही नाही, देशाचाही नाही आणि वस्तूचाही छेद नाही महाराज. अखंड वस्तू आहे महाराज. तिन्ही कालात आहे म्हणून कालाचा भेद नाही, व्यापक आहे म्हणून देशाचा भेद नाही आणि सर्वात तोच आहे ना वस्तू भेद कुठं आहे महाराज? ज्याला वर्तमान काल आहे ज्याला वर्तमान काल आहे त्याला भूतकाळ असणारच, त्याला भूतकाल असणारच व भावी काळ येणारच आणि पुढला काल येणारच महाराज. वास्तविक स्वरूपात काही कालही नाही, झाल्या स्वरूपात कालही नाही व देशही नाही आणि देशही नाही. म्हणून शास्त्रामध्ये 5 भ्रांत्या मांडलेल्या आहेत. शास्त्रात 5 भ्रांत्या म्हणतात. 1 देशकाल भ्रांती, देशकाल भ्रांती. 2 कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती, कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती. 3 संघ भ्रांती, संघ भ्रांती. 4 विकार भ्रांती, 4 विकार भ्रांती. 5 जग सत्यत्व भ्रांती. जग सत्य तो ही भ्रांती आहे. या भ्रांत्या जाव्याव्या लागतात. सगळ्या भ्रांत्या जाव्या लागतात महाराज. जग सत्य वाटते हे बरोबर आहे. जग सत्य वाटतं हे बरोबर आहे का? जगाचे अधिष्ठान सत्य असल्यामुळे जग सत्य वाटते. जग सत्य का वाटतं महाराज? हे बरोबर आहे. जगाचं अधिष्ठान सत्य आहे हो. तुम्हाला हे माहिती नाही. आता तुम्हाला माहिती नाही पण त्याची सत्यता इथं वाटते आपल्याला. लक्षात ठेवायचं. याला संसर्ग अध्यास असं म्हणतात. म्हणायचं. जसे समुद्र सतत भरलेला आहे असे दिसते हे खरे आहे. समुद्र सतत भरलेला आहे असं दिसतं आपल्याला, हे खरं आहे. पण मेघाने किती पाणी उपसले तरी तो कमी का होत नाही? आता मेघाने किती जरी पाणी पोचलं तर कमी का होत नाही? तर पुन्हा त्यात नद्यांचे पाणी मिळतच होय, राहतात. वर जाते वापत ना आणि पाऊस होऊन खाली ते येते ना नद्यानं. मिळून मिळतच असे हो. समुद्री गंगाजळ जैसे.
सार गोष्ट अनेक ज्ञानाच्या सोयरिके म्हणजे त्रिपुट्यांना साचपणा का आला? आता अनेक ज्ञानास्वरूप म्हणजे त्रिपुटीनं सातपणा खरं का वाटतंय तर त्रिपुटीचं हे अधिष्ठान सत्य आहे. तर त्याच्या अधिष्ठानाला साचपणा आहे. त्याच्या अधिष्ठानाला सातपणा म्हणजे सत्य आहे. हो, ज्या एका अधिष्ठानामुळे अनेक ज्ञानाच्या त्रिपुट्यांना साचपणा आलेला आहे. एका अधिष्ठानाच्या ज्ञानामुळे बाकी ज्ञानाला सातपणा सत्यपणा आलेला आहे. तो आत्मा ज्ञानरूप आहे. आणि असा असणारा आत्मा ज्ञान हे त्याचं स्वरूप आहे. जसे अनेक लाटांना आधार एक पाणीच असते. बघा, म्हणजे सगळ्या ज्ञानाला तुमचा आत्मा आहे अधिष्ठान, सगळ्या लाटांना अधिष्ठान पाणी आहे. तसे अनेक त्रिपुटांचे ज्ञानाला आधार एक ज्ञानरूप आत्माच आणि आहे. तुमच्या अनेक ज्ञानाच्या त्रिपुटी आहेत ना, त्याला आधार असणारा अधिष्ठान असणारा एक आत्मा आहे. आत्मा तर एक आहेच, पण एक जीव वादातून विचार केला तर आत्मा तर एक आहे, पण एक जीव आत्मा जर विचार केला तर प्रमाता एक आहे, प्रमाता एकच आहे. प्राज्ञ जीव एक आहे. प्राज्ञ जीव एक आहे. प्राज्ञ जीव म्हणजे आता सुषुप्तीला घ्यायचा, लक्षात ठेवायचं. बरोबर. प्रमात्मा व्यवहारातला घ्यायचा, प्रमाण प्रमाणे. एकामध्ये एकत्वाचा व्यवहार जिथे होतो एकामध्ये एकत्वाचा व्यवहार जिथं होतो तिथे दोन असतात. व्यवहार होतो ना, ते दोन असतात. ज्ञानाला सुद्धा अनेकत्व नाही. ज्ञानाला अनेकत्व नाही, पण ज्ञेय अनेक असल्यामुळे ज्ञानाला अनेकत्व येत असते. होय, हे घट आहे, पट आहे, ज्ञेय अनेक आहेत. हो, म्हणून त्याला ज्ञानाला अनेकत्व येतं म्हणत. ज्ञेय अनेक आहेत म्हणून. ज्ञेय म्हणजे ज्ञानाला वस्तू होणारे जे 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 पदार्थ आहेत वेगवेगळे. मग ज्ञानाला जर अनेकत्व नाही, ज्ञानाला जर अनेकत्व नाही तर ज्ञाताला अनेकत्व कुठले? ज्ञात्याला कुठलं होईल अनेकत्व? ज्ञाता म्हणजे पाहणारा. ज्ञात्याला अनेकत्व नाही तर मग आत्म्याला अनेकत्व कुठले? अरे आता आणलंय बघा. ज्ञात्याला जर अनेकत्व नाही तर आत्म्याला अनेकत्व कुठलं महाराज? कारण का आत्मा या वृत्तीद्वारा म्हणजे ह्याच्या चक्षुर इंद्रियद्वारा किंवा कुठल्या इंद्रियद्वारा ज्ञेयाकडे गेला म्हणून त्याला ज्ञाता हे म्हणजे पण आलाय महाराज. हो, दोन गोष्टी लक्षात ठेवाव्यात. आपण दोन गोष्टी लक्षात ठेवाव्यात. कार्यात ज्ञानातो दिसले तरी आता कार्यात ज्ञानातो दिसलं तरी, नानातो कार्यात ज्ञानातो दिसलं तरी, कारणात ज्ञानात्व मानू नये. कारणात नानात्व मानू नये. कार्य जरी नाना दिसाले तरी कारण जे आहे ना, घट आहे, परळ आहे आणि काय आहे आणि मातीची भांडी हो, माती मात्र एकच आहे. अलंकार अनेक जरी असले तरी सोनं एकच आहे असं मानावं. आणि कल्पित भेदावर जर भागत असेल तर कल्पित भेदावर जर भागत असेल तर वास्तव भेद करीत जाऊ नये. खरं मानित जाऊ नये. असून तिकडे काय करायचं आपल्याला? खरं मानत जाऊ नये. मला म्हणलाय म्हणून तिकडे चला पुढं म्हणायचं. कारण भेद हा शत्रू आहे. कारण का भेद हा शत्रू आहे. पण आमच्या महाराजांचा लवकर जातोय का नाही मला काही कळत नाही बाबा. ज्याच्या अंतःकरणात भेद आहे तो शत्रुत्वाने वागतो व ज्याच्या अंतःकरणात अभेद आहे तो मित्रत्वाने वागतो. कशाला महाराज? बाह्य भेद आमच्या मठाचा त्यो, आमच्या फडाचा त्यो, आमच्या ह्याच्या पडपड करून सगळं महाराज. अरे भेद घालवायसाठी सगळं आहे महाराज. बाह्य भेद अंतर्भेद मानतो तो मूर्ख. आता बाहेर बी भेद आणि अंतर्भेद मानतो. बाहेर भेद मानावं पण अंतर्भेद मानू नये. हा, कारण का बाहेर व्यवहारासाठी असावं महाराज. बहीण ती बहीण असावी, पत्नी ती पत्नी असावी, आई ते असावे महाराज. हा, व्यवहारासाठी असावं महाराज. पण अंतर्भेद असू नये. कारण का अंतर्भेद महाराज चैतन्य रूपाने बघायचं. आणि चैतन्य रूपाने बघितलं की बाहेरला भेद तुम्हाला जरी वाटला तरी व्यवहारात तो काय करू शकत नाही. म्हणून तुम्ही सांगितले ना, उपाधी माझे चैतन्य असे सर्वगत महाराज. हो, त्यात वास्तव भेद न मानता कल्पित भेद आणि वास्तव अभेद मानावा. वास्तव भेद मानायचा नाही महाराज, खरंच मानायचं नाही महाराज. कल्पित भेद मानायचा आणि व्यवहार करायचा महाराज. आणि कल्पितातला व्यवहार जर घ्या झाला तर तुम्हाला महाराज तो सुखदुःखाला कारणीभूत होत नाही महाराज. पण कल्पित व्यवहार व्हायला फार कठीण आहे. वास्तव अभेद मानावा तो ग्राह्य आहे. झालं. वास्तव अभेद म्हणजे अभेद भाव सर्वांचा आत्मा. आणि बघा ध्यान तरी कुठे वेगळे राहतोय आपण.
आत्मा आणि चैतन्य रूपाने एकच आहे. सर्वांचं अंतकरण जे आहे सूक्ष्म शरीर ते सर्वांचं सत्वगुणाचं कार्यच आहे ना, का कोणाचं वेगळं आहे नाही ना. काय 16 तत्वाचा जो संघात ते त्याला काय म्हटले, सूक्ष्म शरीर म्हटले. आणि सर्वांचं पंचीकरण त्याचं नाव सूर्यदेह आहे. का बाकीचं काय आहे, म्हणजे सर्वांच्याच पंचीकरण हे 5 देहाचं 5 भूतांचं कार्य आहे. तिथून कुठं काय वेगळं आहे. आता काळा गोरा असं तिथे त्याच्या याच्यावर, पण तत्वानं बघायला गेलं तर कुठंच भेद सिद्ध होत नाही. हो, माऊलीने तुरी किरीतला भेद काढून टाकलेला आहे महाराज. केवळ अभेदात सृष्टीमध्ये वागणे झालं? शक्य नाही. केवळ अभेदात सृष्टीत वागणं शक्य नाही, होत नाही. हो, कारण का पण कल्पित भेद ठेवून व्यवहार करायचे काय. म्हणून भेद करावा पण तो कल्पित असावा म्हणजे मोक्ष होतो. कल्पित करावा मोक्ष होतो महाराज. संसारिकांना जन्मभर बायका मुली खेटर मारतात. झालं? तो मरताना काळ खेटर मारतो, तरी पण माणसे संसार सोडत नाही. काय करायचं हो? संसारिकाला जन्मभर माणसं बायका बरोबर खेटर मारतात. आणि मागचं काळ काय पूजा करीत नेतोय, तो टपूनच बसलेला आहे मला. त्या बाबाची जर तुम्हाला हे सोडायची असेल तर परमार्थच करावा लागणार मला. केवढा अधिकार सोसून घ्यायचा सण करतोय महाराज. केवढा अधिकार आपला. संसारात सगळे लोक धनाच्या मागे लागतात. संसारात सगळे लोक धनाच्या मागे लागतात, पण प्रारब्धाने धन मिळत असते. होय हो. जरी सगळ्यांना धनाच्या पाठीमागे लागत असले तर सर्वांना मिळत नाही. का तर प्रारब्ध आहे ना. प्रारब्ध जोडी धन मान म्हटले महाराज. मिळालेले प्रारब्ध धन मिळते व मिळालेले धन जात असते. होय, प्रारब्धाने मिळतं, मिळालेलं जात असं का राहिले. धन मिळवून मिळत नाही, धन मिळवून मिळत नाही व घालविण्याचा प्रयत्न काही न करता जातच ते महाराज. गेल्याशिवाय राहत नाही. कोण इसकट राहायला बसलाय महाराज, पण कुठनं काय येईल आणि कुठं जाईल त्याचा पत्ता लागत. म्हणून धनाच्या मागे लागणारे शाणे नाही. म्हणणं काय म्हणायचं ते. त्यापेक्षा जी तुम्हाला वस्तू महाराज लोकांना करायला नको म्हणतात. त्यापेक्षा जी वस्तू धना वाचून मिळते, हा. जिला कोणी नेऊ शकत नाही. आता बघा, जी वस्तू धना वाचून मिळते म्हणजे ब्रह्मज्ञान संपादन करायला धनाची काय गरज. जरी तुम्हाला प्राप्त झालं तर चोरांची गुणाची भीती नाही महाराज. उघड तुम्ही फिरा, कोण त्याला नेत नाही. केवढे पैसे लागतील त्याच्यासाठी, पण आता जास्त पैसे वान तेवढा काय. आता काय देवा. अरे अरे अरे, जे आपण स्वतः जात नाही अशी वस्तू मिळवावी. हे स्वतः जात नाही. हे बघा, ते धना वाचून मिळते, धनाची काही गरज नाही, त्याला कोण नेत नाही. हा, आणि स्वतःहून बी जात नाही. अशी जी काय वस्तू आहे महाराज ती प्राप्त करून घ्यावी. ते म्हणजे आत्मस्वरूप म्हणजे ब्रह्म आहे, देव आहे. तिचे नाव सुख. त्याचं नाव सुख आहे. सुख धना करता नाही, सुख धना करता नाही, धन सुखा करता आहे. धन मात्र सुखा करता आहे. पण धनानं सुख मिळवलेलं टिकत नाही महाराज. या सुखाला धनाची गरज नाही म्हणून सांगितलंय ना. धन सुखा करता आहे म्हणून धन खर्ची घालून कर्मठ उपासक झाले. स्वर्ग वैकुंठातले सुख मिळवतात, पण तेही फसले. कारण सुखासाठी धन लागते म्हणतात तो. आणि मग धन खर्च करून 100 यज्ञ करून स्वर्गाला जातात, वैकुंठाला जातात आणि कुठं कैलासाला जातात, पण फसलेच म्हटले. कारण का पुण्य संपर्की खाली यावं लागतं महाराज. धनात नाश अनर्थ कष्ट. धनात नाची आहे, नाशी होतोच. अनर्थ म्हणजे धन असलं की माणूस सळलं वागेलच असं नाही. काहीतरी काहीतरी केल्याशिवाय वाकडं तिकडं राहत नाही. म्हणजे अनर्थही काहीतरी होतं महाराज. आणि पुढं कष्ट लूट आहे. कष्ट आहे महाराज, मिळवताना कष्ट आहे आणि लूट होती महाराज. खर्च करावंच लागतं, करतातच महाराज. सुखात लूट नसली तरी नाश आहे. आता ते सुख मिळालेलं आहे, लूट नसली तरी नाश आहे. या सुखात हा नको तो वैकुंठीचा वास आहे तया सुखा नाश. बघा, त्या म्हणून सुखाचा नाश आहे. म्हणून जन्य सुख भोग सुख जन्य सुख ते. आता हे भोग सुख, ऐहिक पारत्रिक वैषयिक सुख. आता ऐहिक पारत्रिक आणि या विषयातलं सुख मिळवू नये यातलं काही मिळवू नये.
त्यापेक्षा ज्याला कोणी नेत नाही, त्याच्याविषयी काय मिळवावं? ज्याला कोणी नेत नाही, जात नाही, ती स्वतःहून जात नाही, नष्ट होत नाही, नष्ट होत नाही, असे मोक्ष सुख मिळवावे. असंच एक मोक्ष सुख आहे महाराज. ते सुख आपले स्वरूप आहे. तेच सुख मिळवावं, तेच आपलं सुख हे आपलं स्वरूप आहे. आणखी ते कसे आहे ते सांगतात. पुढं कसं आहे ते सांगतात. जे देखज ते विन, एकले ते देखते पण, हे असो आपण पे आपण आपणच जे. अर्थ, जो आत्मा पाहण्याच्या विषयापासून हं. एकटा पाहणेपणा हेच त्याचे स्वरूप आहे, हे बोलणे असो आपल्याच स्वरूपामध्ये आपणच जो आहे. ते सुख कसं आहे तर त्याला पाहायला दुसरं काय लागत नाही महाराज. तो स्वतःच्या स्वरूपानंच आपणच आपल्याला पाहतो. पाहणेपणा तो आपलाच आहे महाराज. तर काय ज्ञान हे स्वरूपच आहे महाराज. आणि त्या ज्ञानासाठी दुसऱ्या ज्ञानाची काय गरज नाही. कुंडलिका वरदा हरी.